नमस्कार, मी अनिता पाध्ये. मायाजाल या सिरीजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. अर्थ से फर्स्ट तक मध्ये मी आज बोलणार आहे महेश आनंद यांच्याबद्दल. मला असं वाटतं की तुमच्यापैकी किती लोकांना त्याचं नाव पटकन लक्षात सुद्धा राहिलं नसेल आणि लक्षात येत सुद्धा नसेल. मात्र आता त्याचे फोटो बघितल्यानंतर स्क्रीनवर तुम्हाला लक्षात येईल की हा एक 80च्या आणि 90च्या दशकामध्ये अत्यंत हँडसम खलनायक म्हणून त्यांनी काम केलं होतं महेश आनंदने. त्याचा जन्म 1961 सालचा. अत्यंत दिसायला सुंदर. कॉलेजमध्ये असतानाच मॉडेलिंग करायला सुरुवात केली होती. डान्सिंगचं त्यांनी ट्रेनिंग घेतलं होतं. मार्शल आर्टमध्ये त्यांनी ब्लॅक बेल्ट मिळवला होता. आणि अर्थात असं होतं ना की तुम्ही मॉडेलिंगमध्ये काम करायला माणूस सुरुवात होतो तेव्हा त्याची एक इच्छा असते की मला आता चित्रपटसृष्टीमध्ये काम करायला पाहिजे, कारण तिथे मला जास्त एक फुटेज मिळू शकतं, जास्त मला स्कोप मिळू शकतो. तर महेश आनंद याचं सुद्धा तशीच इच्छा होती. 1984 साली प्रदर्शित झालेल्या करिश्मा चित्रपटामध्ये त्याला छोटा रोल मिळाला. त्याच्यानंतर त्यांनी आणखीन एक चित्रपट केला, मात्र त्याच्यामध्ये त्याला एवढं काही हे झालं नाही, म्हणजे म्हणतात ना की तो लक्षात राहिला नाही लोकांच्या. त्याच्यानंतर सस्ती दुल्हन मेहंगा दुल्हा या चित्रपटामध्ये त्याला काम मिळालं. तो चित्रपट पण फारसा चालला नाही. त्याला खऱ्या अर्थाने नोटीस केलं गेलं ते अमिताभ बच्चन यांच्या शहंशाह या चित्रपटामध्ये. तिथे त्यांनी खलनायकाची भूमिका केली होती आणि त्याचा तो रोल जो होता त्या चित्रपटामधला, तो चित्रपटसृष्टीतील लोकांच्या नजरेस आला आणि त्याच्यानंतर त्याला काम मिळायला सुरुवात झाली. त्यांनी प्रामुख्याने खलनायकाच्याच भूमिका केल्या. त्याच्यानंतर त्यांनी गंगा जमुना सरस्वती, अकेला, थानेदार, वक्त हमारा है असे बरेच चित्रपट केले. त्यांनी प्रामुख्याने अमिताभ बच्चन, गोविंदा आणि अक्षय कुमार यांच्याबरोबर काम केलं. आता असं म्हणणं की मुळामध्ये जो महेश होता त्याचा जो एक स्वभाव होता तो एक दिलफेक व्यक्तिमत्व होतं आणि दिसायला चांगला होता. मॉडेलिंग क्षेत्रात आला होता, त्याच्यामुळे स्त्रियांशी सुद्धा जास्त संपर्क त्याचा येत असे. आणि त्या काळामध्ये असं झालं की त्यांनी सनम तेरी कसम हा रीना रॉय आणि कमल हसन यांच्याबरोबर जो चित्रपट केला, त्याची जी निर्माती होती ती होती बरखा रॉय, म्हणजे रीना रॉय यांची बहीण. तिच्याबरोबरच आणखीन त्यांनी एक चित्रपट केला आणि त्या काळात दोघांचे प्रेम संबंध जमले आणि त्यांनी विवाह केला. मात्र असं झालं की 5-6 महिन्यामध्येच त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर महेश आनंद यांनी एरिका मारिया डिसूजा ही मिस इंडिया इंटरनॅशनल मध्ये जी किताब त्यांनी मिळवला होता, त्या एका सुंदर तरुणीशी त्यांनी विवाह केला. त्या विवाहामधून त्याला एक मुलगा पण झाला. त्याचं नाव त्यांनी त्रिशूल ठेवलं आणि संसार चांगला चालत होता. मात्र एक अय्याशीपणा हा महेशच्या स्वभावामध्ये होता. म्हणजे अनेक स्त्रियांशी त्याचे संबंध होते बाहेर सुद्धा त्या काळामध्ये, आणि मद्य प्राशन करायचं, ड्रग्ज घ्यायचे. यामुळे असं झालं की काही वर्षांनी एरिका कंटाळली आणि तिने घटस्फोट घेतला महेशशी आणि ती आपल्या मुलाला घेऊन परदेशामध्ये निघून गेली. त्यानंतर महेशनी मधु मल्होत्रा नावाचे जे छोट्या भूमिका करत असे चित्रपटामध्ये, त्या अभिनेत्रीशी विवाह केला. तो विवाह सुद्धा टिकला नाही. त्याच्यानंतर मग त्यांनी उषा बच्चानी ही जी टीव्ही मालिकांमध्ये काम करणारी अभिनेत्री आहे तिच्याशी विवाह केला. तो सुद्धा फारसा टिकला नाही. आणि मग त्यांनी 5वा विवाह शेवटचा केला, तो एका रशियन स्त्रीशी केला होता, लाना नावाच्या. मात्र ती सुद्धा असं झालं होतं की ती घटस्फोटीने घेतला नव्हता. मात्र महेशचं हे सगळं ड्रग्ज आणि मद्यपान वगैरे जे आहे त्यामुळे ती त्याला सोडून रशियामध्ये निघून गेली होती. आता त्याच्या जर का आपण कामाच्या बाबतीमध्ये म्हणजे करिअरच्या बाबतीमध्ये बोलायचं तर त्यांनी जवळजवळ बघा महेशने छोटे मोठे रोल का असेना पण जवळजवळ 300 चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. तो एक तेलुगू चित्रपट करत होता शिवशक्ती नावाचा, आणि ही 90च्या दशकाच्या अखेरची गोष्ट आहे. आणि त्यामध्ये असं झालं की एका सीन मधनं त्याला हेलिकॉप्टरमधनं खाली उडी मारायची होती. तर जेव्हा स्टंट करतात तेव्हा एक तर डबल कोणी करतो किंवा स्टंट जरी समजा हिरो करत असेल किंवा विलन करत असेल तर त्याच्यासाठी संपूर्ण काळजी घेतली जाते की कुठे त्या व्यक्तीला इजा होऊ नये म्हणून. मात्र महेश इतकं बॅडलक होतं की त्यांनी तिकडनं वरनं उडी मारली आणि तो इतका कोसळला खाली, म्हणजे त्याच्या बरगड्या आणि सगळं तर तुटलंच, मात्र त्याच्या पायाला बरंच जखमा झाल्या
आणि तो जवळजवळ 6 महिने हॉस्पिटलमध्ये त्याला राहावं लागलं. पूर्ण म्हणजे तो नंतर सुद्धा काही फार लवकर स्वतःच्या पायावर चालू लागला असं नाहीये. मात्र 6 महिने तो अत्यावश्य हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेत होता. आणि ही चित्रपटसृष्टी आहे ना, ही कोणासाठी थांबत नाही. ती नेहमी ऑप्शन शोधत असते किंवा त्यांच्याकडे ऑप्शन्स असतातच, ते आधीच शोधलेले असतात. त्यामुळे एखादा कलाकार जर का उपलब्ध नाहीये किंवा एखादा कलाकार काम करण्यास पात्र नाहीये, हे कळल्यानंतर ना लोकं लगेच, निर्माता, दिग्दर्शक लगेच दुसऱ्या कलाकारांचा, की बाबा ह्याच्यासारखी भूमिका करणारा आणखीन कोण कलाकार आहे, तर त्याची निवड करतात. आणि महेशच्या बाबतीमध्ये सुद्धा तसंच झालं, की महेश 6 महिने हॉस्पिटलमध्ये आहे, ते त्या 6 महिन्यामध्ये त्याच्याकडे जे चित्रपट होते ते तर गेलेच, कारण तो काही काम करू शकत नव्हता. त्याच्यामुळे तिथे तर त्याचे ऑप्शन शोधलेच. मात्र त्याला चित्रपटसृष्टीमध्ये त्याला लोकं विसरली आणि त्याच्यानंतर तो ज्या पद्धतीच्या भूमिका करत होता किंवा त्याला ज्या पद्धतीच्या भूमिका मिळत होत्या, त्याच्यासाठी दुसरे कलाकार निर्माण झाले होते चित्रपटसृष्टीमध्ये. त्याच्यामुळे 6 महिन्यानंतर जेव्हा महेश आला, आणखीन काही घरी थोडी रेस्ट केली आणि तो जेव्हा स्वतःच्या पायावर चालू वगैरे लागला व्यवस्थित, म्हणजे काम करण्यासाठी एक व्यवस्थित तयार झाला, तर त्याला काम मिळेना इंडस्ट्रीमध्ये. आणि याचं फ्रस्ट्रेशन, जेव्हा बघा इंडस्ट्रीमधला माणूस जो असतो ना, तो कधी रिटायर्ड होत नाही. अन्य ठिकाणी काम करणारी माणसं रिटायर्ड होतात एका वयानंतर. 60 वर्षाचा झाला की ऑफिस त्याला रिटायर्ड करते किंवा अजून कुठलं काम करत असेल तर तिथे त्याला रिटायरमेंट मिळते. मग त्या चित्रपटसृष्टीमध्ये ना कोणी स्वतःहून रिटायर्ड होत नाही. त्याला रिटायर्ड चित्रपटसृष्टीतली माणसं करतात, की आता रे यांनी ना एवढे वर्ष काम केलं, आता याला काम नका देऊया किंवा खूप झालं, खूप एक्सपोज झालेला आहे. तर अशा पद्धतीने तर ते जे सगळं ना फ्रस्ट्रेशन येतं कलाकारांना. आणि महेशच्या बाबतीमध्ये तेच झालं, की आधी जसं मी म्हटलं, की आधीच तो अय्यश होता. त्याच्यामध्ये त्याची एवढी लग्न तुटली होती, आता काम बंद झालं होतं. या सगळ्याचा परिणाम इतका मोठा झाला, की त्याचं मद्य पिणं वाढलं, त्याचं ड्रग्स घेणं वाढलं आणि त्याच्यामुळे त्याच्या प्रकृतीवर सुद्धा त्याचा परिणाम होत होता. तो फोन करत होता सुरुवातीच्या काळात लोकांमधना, की मी आता बरा झालेलो आहे आणि माझ्यासाठी काही काम आहे का? तर त्याला काम मिळालं नाही आणि जवळ-जवळ 17-18 वर्ष त्याला काम नाही मिळालं. 2019 मध्ये त्याला एक दिवशी पेहलाज निलानी निर्माता, त्यांचा फोन आला, की मी एक चित्रपट करतो आहे आणि त्याच्यामध्ये तुला घ्यायची माझी इच्छा आहे. मात्र मी तुला आधीच सांगतो, की तुझा ना रोल फार कमी आहे. खूप मोठा रोल नाहीये. म्हणजे तो लोकांच्या कितपत लक्षात राहील हे पण मला माहिती नाही. तर तू करायला तो तयार असेल तरच तू सांग मला, नाहीतर मी त्याच्यासाठी दुसरा एखादा कलाकार घेतो. तर महेश आनंद त्यांना म्हणाला, की पहिलाची तुम्ही माझा विचार केलात, हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्या चित्रपटाचं नाव होतं राजा रंगीला. त्याच्यामध्ये गोविंदाची मोठी भूमिका होती. आणि त्यामध्ये फक्त महेश आनंदचा 6 मिनिटाचा रोल होता अख्ख्या पावणे 2 तासाच्या चित्रपटामध्ये. तो चित्रपट चालला नाहीच. त्यामुळे महेश आनंदला तर काम नाही. मात्र असं झालं, की तो चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्याचे 22 दिवसांनी महेश आनंद ह्याचं निधन झालं. त्याचं निधन अत्यंत वाईट अवस्थेत झालं. तो वर्सोव्याला एका छोट्याशा घरात राहत होता, कारण त्या आधी जे काही घर होतं, भाडं देण्यासाठी पैसे नव्हते वगैरे आणि म्हणून त्यांनी ते एक छोटंसं घर घेतलं होतं. तिथेच त्याला त्याच्या बहिणीनी एक डबेवाला लावला होता आणि तो त्याला रोज डबा नेऊन द्यायचा. जेव्हा 2-3 दिवस असं झालं, की शेजारच्यांच्या लक्षात आलं, की जे जेवणाचे डबे आलेले आहेत ते बाहेरच आहेत आणि काहीतरी दुर्गंधी येते या फ्लॅटच्या बाहेरून. तेव्हा त्यांनी पोलिसांना बोलवलं, महेशच्या बहिणीला बोलवलं. पोलिसांनी दरवाजा उघडला. तो सोफ्यावरती कुजलेल्या अवस्थेमध्ये महेश आनंदचं निधन झालं होतं आणि समोरच्या टिपाईवरती जे जे काही खाणं ठेवलं होतं, म्हणजे त्यांनी अर्धं खाल्लं असेल त्यातलं किंवा काही, ते सडलं होतं. दारूच्या बाटल्या होत्या, काही ड्रग्सचं हे सापडलं आणि अशा अवस्थेमध्ये तो 2-4 दिवसाआधीच त्याचं मरण म्हणजे झालं असेल, मृत्यू झाला असावा. काही लोकं म्हणतात, की त्यांनी कंटाळून सुसाईड केलं म्हणून. तर काही लोकांचं आहे, की नाही, त्याला अटॅक आल्यामुळे त्याचं निधन झालं. मात्र अशा पद्धतीने महेश आनंद, ज्याने 300 चित्रपटामध्ये काम करून सुद्धा त्याच्यावरती ही अवस्था झाली. तर इंडस्ट्री जेवढी चांगली आहे ना, त्याचा एक काळी बाजू सुद्धा या इंडस्ट्रीची आहे. आणि म्हणूनच मी हे अर्श से फर्श तक ही जी सीरीज आता केली, त्याचं कारण सुद्धा हे होतं. अर्थात बघा, आता या बऱ्याच मी आता कलाकारांबद्दल बोलले या
सिरीजच्या अंतर्गत असे खूप कलाकार आहेत. मात्र प्रत्येक कलाकाराबद्दल बोलणं काही शक्य नाहीये, नाहीतर ती सिरीज आपली लांबत जाईल. त्याच्यामुळे मी काही ठराविक लोक घेतली होती. ह्या सिरीजच्या अंतर्गत ना एक भगवान दादा सुद्धा येतात. मात्र भगवान दादांवरती मी आधीच एपिसोड केलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल मी पुन्हा या सिरीजमध्ये बोलत नाहीये. तोपर्यंत बघत राहा मायाजाल. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.